मुख्यमंत्री राहुल चोपडे साहेब, आज हरिभाऊ काटले आणि सौ शीतलताई काटले यांनी जे काही यांच्यावर जी काही वेळ आली, ही वेळ येण्याचं कारण समजू शकेल का आम्हाला? कारण एकूण त्यांनी असं कारण सांगता नाही येणार, फक्त त्यांनी एकूण आम्हाला 9 कामाची दाखले टाकून देण्याचे निवेदन दिलेलं आहे. आणि आता सद्यस्थितीत नवीन आर्थिक वर्षाकरता जे दाते टाकण्याची निविदा आहे ती राबवतात ऑनलाईनरित्या, आणि त्यांचं निवेदन आमची ती निविदा राबवल्यानंतर लवकरात लवकर त्यांचा प्रश्न मार्गी लावून. सर, ही एका नगरसेवकावर जी वेळ येत आहे, जर नगरसेवकावर जर ही अशी वेळ येत आहे तर सामान्य जनतेवर काय वेळ येणार याबद्दल काय बोलणार आहात? नाही, आम्ही प्रश्न कसा आहे, गाव झालं आहे खूप मोठं, आणि त्या प्रमाणात गावामध्ये त्या प्रमाणात निधी जसा यायला पाहिजे तो सद्यस्थितीत अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे लोकांच्या गाव मोठं आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, आणि निधीचा अभाव असल्या कारणाने जेवढे अत्यावश्यक कामं आहे त्या आम्ही त्याच्या पद्धतीने घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे सर, काय हरकत नाही. हरीश भाऊ, आपली प्रतिक्रिया? आज आम्ही जे प्रयत्न केले त्याच्यावर सरने आम्हाला आज धापे करण्याचं सांगितलं, आणि JCB पण आज सकाळी पाठवून दिली त्यांनी. आता माझं असं मत आहे की लवकरात लवकर, म्हणजे आजच जर काम चालू झालं तर आपल्या कामाचा वेळ अजून वाढून जाईल, आणि यानंतर अशी वेळ पक्षामध्ये भेदभाव करता कामा नाही. काय या पक्षाकडे या पक्षाला असं काही सुद्धा कामा नाही. काही अशी वेळ कोणावर येऊ देऊ नका की आंदोलन करण्याची वेळ, तेही फक्त धाप्यासाठी. बरं, माझा एक असा वैयक्तिक प्रश्न आहे की मुख्याधिकारी साहेब कोणाच्या बर्डनाखाली येऊन काम करतायत का? तर मला तर माहीत नाही. जर आंदोलन करण्याची वेळ जर मायावर आली तर सांगता येत नाही. ठीक आहे साहेब, धन्यवाद.